अजितदादा गेल्यानंतर बारामतीची जागा रिक्त झाल्यानं आता पोटनिवडणूक होणार आहे। मात्र काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसतंय। महाराष्ट्रात निधनानंतर बिनविरोध निवडणुकीची परंपरा नसल्याचं सपकाळांनी स्पष्ट केलंय। तर उमेदवार देण्याबाबत काँग्रेस लवकरच बैठक घेणार आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक बिनविरोध व्हावी असं मत व्यक्त केलंय। याआधी अपवादात्मक स्थिती सोडून द्या, मात्र अशा कोणत्या निवडणुका अनौपचारिक झाल्या? दरवेळेस प्रत्येक नेत्याचं अकाली जाणं हे दुःखद असतं। अजितदादांचंही दुःखद आहे। आपण 3 निवडणुका बघितल्या। नाशिकची खासदारपदाची निवडणूक 2024ची 2 महिन्यात खासदारांचा मृत्यू झाला। तर दरवेळेस मृत्यूनंतर निवडणुका होत आल्या आहेत, ही अत्यंत सामान्य बाब आहे। त्यांची भूमिका ही आम्हाला महाविकास आघाडी म्हणून मान्य नाहीच असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि त्यामुळं सोमवारी आम्ही बैठक का होईल त्यावेळेस आम्ही काय बोलू। जर तिथे राष्ट्रवादी पक्ष लढण्यास तयार नसेल तर काँग्रेसला त्या ठिकाणी उमेदवार उतरवण्याबाबत विचार करावा लागेल। ती चर्चा आम्ही करू।